रोज 5पर्यंत उठते मी. आज वीकेंड असतानाही 7पर्यंत उठावं लागलेलं आहे आणि उठून सर्व पसारा पहिले आवरून घेतला, सर्व आंघोळी वगैरे केल्या, सर्व आवरून घेतलं घरातलं आणि मग डाळ भात भाजी पोळी करून ठेवली आणि मग लगेचच देवपूजाही करून घेतली. आणि देवपूजा झाल्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जाताना मग निघण्याच्या पूर्वी आपल्याला आवर्जून आपल्या घरातले नळ, फॅन, गॅस, गीझर, रेग्युलेटर वगैरे सगळं बंद आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. नाहीतर मग बाहेर गेल्यानंतर तेच टेन्शन आपल्याला लागून राहतं की मी हे बंद केलं होतं की नाही, ते बंद केलं होतं की नाही. म्हणजे बाहेर गेल्यावर निवांत असतो आपण. आणि मग खिडक्याही मी बंद करून घेतल्या. म्हणजे नेहमी माझ्या खिडक्या बंदच ओपनच असतात, पण मग पावसाळा असल्यामुळे जर जोरात पाऊस आला तर मध्ये येऊ शकतो, काही सांगता येत नाही. आणि आम्ही बाहेर गेलो आणि खरंच खूप जास्त जोरात पाऊस चालू होता आणि आम्हाला गाडीपर्यंतही जाता नाही आलं. कार यांनी आमच्या जवळ आणली. मग मी दोघं मुलांना हळूहळू कारमध्ये बसवलं आणि मग आम्ही निघालो. हाय हॅलो, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा आणि कुणाचं टेन्शन घेऊही नका आणि कुणाला टेन्शन देऊही नका. तर आज मी जाते आहे किट्टूच्या स्कूलमध्ये. त्याचं PTM आहे त्याच्यासाठी. तर मग आपण भेटू तिकडेच. मी आज दिवसभर काय काय करते तो तुम्हाला सांगते. छूना है आसमां एक दिन, मन में ये अभिलाषा हो, अन्न पानी का भी मोह त्यागे, सिर्फ ज्ञान का पैसा हो, लक्ष्य का मुरेठा बांधे शीश पर, हृदय जिसका फौलादी हो, रटन विद्या का रोग ना हो, जिसके चिंतन में आज़ादी हो, पढ़े विषय को स्मरण कर जो मनन चिंतन करता हो, जो स्कूल पढ़ा एक बार घर जाकर भी पढ़ता हो, दीन दुखी पर दया करे ऐसा परमार्थी चाहिए, शिक्षा का उद्देश्य सफल करे जो, मुझे ऐसा विद्यार्थी चाहिए. खरी गोष्ट आहे. म्हणजे शिक्षक शिकवून किती शिकवणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याने ॲटलिस्ट जे शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन तरी केलीच पाहिजे. हे ना रिमेक खतरनाक मस्त चालू आहे मुलांच्या गाडीमध्ये. तर खूप म्हणजे हसून पोट दुखायला लागलेलं आहे आता. तर किट्टूची 2 महिन्याची प्रोग्रेस करणार होती. 2 महिने झाले आता त्याला स्कूलमध्ये जाऊन. त्याला प्री स्कूलमध्ये मी जवळच्याच शाळेत टाकलेलं होतं. आता पहिल्यांदाच तो इतक्या लांब आणि बसने जातो आहे. त्याला म्हणजे येताना बस त्याचा नंबर कळण्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. हे सगळंच टीचरला सांगायचं होतं म्हणजे त्याच्याबद्दल. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे टीचरसोबत फेस टू फेस येण्याचा हा एकच चान्स असतो. म्हणून वेळात वेळ काढून आम्ही निघालो आणि अशाच गप्पा टप्पा करत आम्ही हळूहळू स्कूलमध्ये गेलो. मग पुढे किट्टू मला म्हणत होता, मम्मा माझी कंप्लेंट नको करू, माझ्याबद्दल सगळं चांगलंच सांग वगैरे असं. खूप जास्त ट्रॅफिक होती रस्त्यावर, त्यामुळे खूप जास्त टाईम लागला आम्हाला स्कूलपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि जे घरापासून लांब असतात त्यांना खरंच टास्क असतो हा स्कूलपर्यंत जाणं. म्हणजे एक प्रकारचा. खूप पाणीही साचलं होतं रस्त्यावर. आणि आम्ही जाता थोडी पेटपूजा केली आणि बघता मग स्कूलही आलं. आणि बाहेरच त्यांनी सर्व रेनकोट छत्र्या वगैरे ठेवण्याला सांगितलं होतं. आणि मग मी रिसेप्शनवर जाऊन इन्क्वायरी केली की कुठे आहे त्याचं PTM, कुठल्या रूममध्ये आहे वगैरे. आणि मग आम्ही टीचरकडे गेलो. तर मग टीचरकडे जाऊन म्हणजे खूप मला असं सॅटिस्फॅक्शन वाटलं. टीचरनी खूप त्याच्याबद्दल असं छान सांगितलं. उलट त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे अजून जास्त लक्ष द्या, तुम्ही त्याला वेगवेगळ्या म्हणजे कोर्सेसमध्ये पार्टिसिपेट करण्याला सांगा तुम्ही त्याला वगैरे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असा फायदा होतो PTMमध्ये जायलाच पाहिजे. आणि येता मग आम्ही पेट्रोल भरलं. आणि त्या दिवशी पेट्रोलचा रेट होता 103 रुपये. आणि मग लगेचच आम्ही हवाही भरून घेतो जेव्हा पेट्रोल भरतो तेव्हा, म्हणजे दुर्लक्ष नाही करत त्या गोष्टीकडे. मग आम्ही घरी आलो, बनवलेला स्वयंपाक खाल्ला आणि थोडा अर्धा एक तास आराम केला. आणि नंतर मग लगेचच चहाची वेळ झाली. आणि चहाची वेळ होण्याच्या अगोदर मग मी ऑइल पुलिंग करते. मी कोकोनट ऑइलने ऑइल पुलिंग करते. आपण सेसमे सीड्सच्या ऑइलनेही, तिळाच्या तेलानेही करू शकतो किंवा मग याच्यानेही करू शकतो. तर 1 चमचा घ्यायचं ते तोंडामध्ये आणि जवळजवळ म्हणजे अर्धा तास 10-15 मिनिट करायचं आहे जास्तीत जास्त. म्हणजे आपल्याकडनं जितकं शक्य होऊ शकेल तितकं करायचं. आणि मग नंतर हे थुकून द्यायचं आणि मग माउथ परत
चांगल्यापणाने वॉश करून घ्यायचं. याच्याने काय होतं, आपले टीथ व्हाईटनिंग होतात, त्याच्याने नॅचरल टीथ व्हाईटनिंग होते याच्याने, आणि आपली ब्रीथ फ्रेश व्हायला मदत होते याच्याने, आणि आपले गम्स हेल्दी आणि स्ट्रॉंग होतात त्याच्याने, आणि आपल्या इन्फ्लॅमेशन रेड्यूस होतं याच्याने, आणि सलायवाच्या प्रोडक्शनला प्रमोट करतं हे, आणि आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी वाढते याच्याने, आणि आपली जॉलाईन डिफाईन होते याच्याने, आणि आपल्या फेसचा ब्लड फ्लो पण वाढायला मदत होते, आणि आपल्या स्किनवर काही फाईन लाईन्स रिंकल्स काही दिसत असतील त्याही जातात, आणि आपल्या शरीरातल्या जेवढ्या पण टॉक्सिक गोष्टी असतात किंवा आपल्या माउथमधल्या जेवढ्या पण टॉक्सिक गोष्टी असतात त्या सगळ्या याच्याने निघून जातात. करताना थोडा त्रास होतो असा, म्हणजे आपलं माउथ दुखतं ते असं करताना, पण मग एवढे सगळे बेनिफिट्स असतील तर मग थोडा त्रास सहन करायला काय हरकत आहे. आपल्याला व्यायाम करून जितकं फ्रेश वाटतं ना तितकंच फ्रेश आपल्याला याच्याने वाटतं, आणि याच्यात नवीन काहीच नाही आहे, हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.